स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ जो मी पोस्ट करत आहे हा खूप लेट करत आहे. हा आहे अधिक महिन्याचं खास वैशिष्ट्य पण असतं. आणि तेव्हा आमच्या इथं कलानगर 4मध्ये गजानन महाराजांचं मंदिर उभारलं आहे नवीन. ते खूपच सुंदर आहे. तिथं मी दर्शनासाठी गेले होते. गजानन महाराजांच्या मंदिरात अधिक मासानिमित्त पोथी आयोजित केली होती. ह्या मंदिरात सगळ्या आंब्यांच्या आरासाने ते छान सजवलं होतं. बाजूला गणपतीची मूर्ती पण आहे, ती पण खूप सुंदर अशी. पोथीसाठी बरेच भाविक जमलेले होते. आत्ताच अधिक मासानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात छान अशी पोथी आता सांगता होणार आहे. आणि या सांगतामध्ये आता इथल्या आमच्या या परिसरातल्या ज्या बायका आहेत त्या थोडं मनोगत सांगतील, इथल्या मंदिराचं काही माहिती सांगतील किंवा त्यांना काय अनुभव आहे, काय देवाचं काय प्रसंग त्यांना सांगायचा असेल ते सांगतील. आपलं शेअर करताय तर आपण बघूया काय काय म्हणता येते. त्यांच्या नावासकट ते सांगतील. जय गजानन. मी आशा साला. तर आमचं हे गजानन महाराजांचं छोटंसं मंदिर आहे. ही छोटीशी सेवाभावी ट्रस्ट आहे आमची. आणि याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगू का, गेले 4 वर्ष या मंदिराचं अथक परिश्रमानंतर हे मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि इथले जे आमचे छोटे छोटे भाविक आहे त्या भाविकांच्या अतिशय परिश्रमातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. 2 वेळेस हे मंदिर जमलं. मूर्ती आणण्यासाठी इतके अडथळे निर्माण झाले. बाबांची इच्छा जेव्हा होती तेव्हाच 2026ला मंदिर स्थापन झाले. नाही तर या मंदिराची जी म्हणजे यायचंय मूर्ती येणार आहे, मंदिर होणार आहे, असं हे जवळजवळ 3 वर्ष चाललं. अतिशय उत्साहात या मंदिराचा आमच्या कार्यक्रम झाला. बाबांचं आगमन झालं. आमचे जे सेवाभावी मंडळ आहे आमचं, हे मंडळ फार उत्साही आहे. आणि या मंडळांच्या परिश्रमाने विशेष म्हणजे आमच्या गुरुजी अथक परिश्रम. कोणाचं असं एकाचं नाव नाही घेते ना, मला सहकार्य फार मोलाचं आहे. आणि आमच्या महिला मंडळांतर्फे अतिशय उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे. आम्हाला एक जगण्यासाठी एक आपण काय म्हणतो एनर्जी परिसरात असं मंदिर म्हटल्यावर ते पण गजानन महाराज, त्याच्यामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळालेली. आणि या ऊर्जातून आम्ही ही संस्था आमच्या पद्धतीने छोटी मोठी कार्यक्रम चालवतोय. आज आमच्या पोथीची समाप्ती, अधिक मासाच्या पोथीची समाप्ती झाल्यामुळे त्या समाप्ती निमित्त आज आमची ही पूजा आहे. या पूजाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छिते. सर्वांनी भोजनासाठी थांबावं, भोजनाचा लाभ घ्यावा. जय गजानन. नमस्कार. मी सौ उर्मिला सोनवणे. आत्ताच आशाताईंनी सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे महाराजांचं मंदिर झालं आहे. त्यामुळे आमच्या पूर्ण परिसरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आम्ही सगळ्या परिसरातल्या महिला की नित्यनियमाने अधिक महिना सुरू झाला, पहिल्यांदा आमच्या परिसरामध्ये पोथी झाली आणि गुरुजींनी त्याचं वाचन केलं. आज त्याची समाप्ती आहे. आशाताईंनी सांगितलं आहे वेळ न घेता, म्हणून मी शॉर्टकट एवढंच सांगेन, सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा. आणि या परिसरात हे जे मंदिर आहे उत्तरोत्तर या परिसराची आणि मंदिराची प्रगती व्हावी अशी गजानन चरणी प्रार्थना. जय गजानन. श्री गजानन. मी ज्योती कुमार. हे मंदिराचे सगळे ट्रस्टी आहेत, अजून सगळ्या ह्या महिला आहेत. सगळ्यांनी महिनाभर आता अधिक मासाची पोथी होती ते भरपूर सर्वांनी एकदम मदत केली. आणि अगदी मनोभावे महाराजांची सेवा करतो आम्ही. सकाळी आरती गुरुजी 6:30ला येतात, पूजा वगैरे करतात छान. आणि मंदिरासाठी खरंच आम्ही खूप कष्ट घेतलेले आहे. आणि त्यानंतर हे मंदिर उभं झालं. इतकी प्रचिती आहे महाराजांची की काही सांगू शकत नाही, कारण मला स्वतःला अनुभव आला आहे. आणि हे जे चॅनल बघतील सर्व कोणी, तर त्यांनी एकदा मंदिरात येऊन अवश्य भेट द्या. कारण मी खरंच महाराजांची खूप कृपा आहे. आणि मी जे मनातलं आहे ते सांगितलं, मला खरंच साक्षात्कार आलाय महाराजांचा. महाराजांना सर्वांनी येऊन एकदा अवश्य भेट द्या, नमस्कार करावा महाराजांसाठी. जय गजानन. जय गजानन. आम्हाला खूप अडथळे आले गजानन बाबांचे मंदिर बांधण्यासाठी. 2-3 वर्ष आम्ही खूप मेहनत घेतली, मिटिंगा घेतल्या. पण माझे हे भाऊ ठामपणे उभे होते. त्यावेळेला त्यांना इतक्या अडचणी आल्यात, काय करू ताई, होतच नाही, काय करायचं आता. मी घर गाण घेऊन मी कर्ज घेतो आणि बाबांचं मंदिर बांधतो. इथपर्यंत माझ्या भावाची तयारी होती. आणि इतके पारायण करून घेतले आमच्याकडे आमच्या भावाने. ते पारायण तरी बाबा आमच्या पाठीशी उभे राहते. ते परीक्षाच बघतो तसं झालं ते. असे पारायण करून आम्ही खूप इथं सुद्धा पारायण म्हणजे बाबांच्या यायच्या आधी पारायण केली. बाबांचं स्थापना न झाल्यावरती आम्ही पारायण घेतली.
असे बरेच पारायण करून केले. घेतले दादांनी आमच्याकडून. अच्छा. असे तरी बाबा आपल्याला साथ देतील, पण आम्ही काहीच केलं नाही, सगळं बाबा करून घेतलं. बरोबर बरोबर. बाबा आमच्या पाठीमाग ठामपणे उभे होते आणि भाऊची इच्छा होती की मला बांधायचंच ताई मंदिर, हे माझ्या मनात आहे. रोज ते गणपती बाप्पाच्या मंदिरात रोज अध्याय वाचायचे, त्यांनी एकही दिवस खाडा केला नाही. त्यांची खूप इच्छा होती, पण बाबांनी त्यांची इच्छा पूर्ण केली, बस. त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राहिली. हीच माझी विनंती भाऊला. गजाननला जय गजानन. नमस्कार, मी सुनील गांगुर्डे. श्री सद्गुरू गजानन महाराज मंदिर लेन नंबर 4 कलानगरमध्ये आमचं हे भव्य काळ्या पाषाणामध्ये मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिराचा इतिहास असा फार चांगला आहे. हे मंदिर कोणीही भाविक आल्यानंतर त्या मंदिर मूर्तीकडे बघितल्यानंतर सगळ्यांना आवडणारी मूर्ती म्हणून प्रसन्न लोक होतात. आणि ह्या एरियामध्ये हे एकमेव असं मंदिर आहे का हे मंदिर बघितल्यानंतर लोकांना नेहमी यावंसं वाटतं. साधारणतः पोथीचा कार्यक्रम पुराणी गुरुजींनी 1-2 फेब्रुवारीपासून तर आजच्या दिवसापर्यंत 1 महिन्याचा कार्यक्रम हा चांगल्या रीतीने राबवलेला आहे. त्यानंतर असंख्य महिलांनी प्रतिसाद देऊन या पोथीला दर दिवशी सायंकाळी 5 वाजेपासून तर 6:30-7 वाजेपर्यंत पोथीचा कार्यक्रम उत्तमरित्या सादरीकरण झालेला आहे. आणि असा कार्यक्रम हा नाशकामध्ये प्रथमच होतो आहे. ह्याचं श्रेय सर्व श्री किरण पुराणी, परत सानत मावशी, त्याच्यानंतर इतर जमलेल्या सर्व महिला मंडळींचं आहे. हे योगदान सर्वांचंच आहे. आणि श्री गजानन महाराज मंदिराचे ट्रस्टी जे आहे दीपालीताई गीते ह्या अध्यक्ष आहेत. यांनी पण बरंच मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ट्रस्टींपैकी श्री रुपेश देशमुख, नंतर सपकाळे सर, नंतर आपले धुमाळ साहेब यांनी पण योगाचं सहकार्य केलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी एकदा अवश्य मंदिराला भेट द्यावी. महाराजांची मूर्ती ही अतिशय बोलकी आहे. नंतर आम्ही पण गजानन महाराजांना अधिक मासाचं वाण दिलं. पूजा वगैरे झाल्यानंतर आरतीची सुरुवात झाली. आरतीची सुरुवात तिथल्या नगरसेविका दीपालीताई गीते यांच्या हस्ते झाली. उमापति महेश्वर भोलेनाथ शंकर की जय. जय जय रघुवीर समर्थ अत्रिपुत्र महातेज दत्तात्रय महामुने तस्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते. गुरु ब्रह्मा. आरतीनंतर तिथल्या काही महिलांनी भावगीतं म्हटले. भक्तिमय वातावरणात नंतर सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे अधिक मासाची खूप छान पद्धतीने सांगता झाली. हे मंदिर म्हसरूळ साईडला कलानगर नंबर 4मध्ये आहे. तर नक्की अवश्य भेट द्या आणि खूप प्रसन्न असं वाटेल. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापड यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.